हा ग सकू, हा ग एवढी छान पूजा मांडली होती, वरानं क्षणात सगळं उद्ध्वस्त केलं. मला बी काय कळना, हवा आता समजा सुरळीत चाललं होतं आणि अचानक कसं झालं? मला ठाऊक आहे. ह्यो समदा प्रकार कशामुळे झाला? अरे काय बोलतोयस? ह्यो समदा प्रकार या उशामुळे झालाय. हिचा पायगुणच वंगाळ आहे. जिथं ती पाय ठेवते तिथं अशुभच घडतं. अरे काय बोलतोस तू? शुद्धीत आहेस का? मी शुद्धीतच आहे जनाबाई. माझ्या अंगणात हिनं पाय ठेवला आणि हिरवी गाठ झाडं सुकून गेली. आणि तेव्हाच भुजंग बोलला होता, हिचा पायगुण वंगाळ आहे. जनाबाई, आम्ही बी विश्वास ठेवला नव्हता, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. ही आमच्या समोर आली आणि घड्यातलं पाणी लाल झालं. हिनंच सांगितलं होतं, हिच्या जन्मानंतर हिचा बा गेला आणि काही महिन्यापूर्वी हिची आई. इतकी वर्ष झाली हिचं लगीन पण ठरत नाही. काय तर कारण असेल ना. आणि आज बघा, पूजा सुरू असताना ही घरात आली आणि देवी समोरच विघ्न झालं. बस ही एकदम ग बसा समजे. आणि कसल्या पायगुणाच्या गोष्टी करताय? अपशकुनी म्हणे. हवं तू जाईन समजानं एकसारखंच घडवलं आहे. कोणी शुभ नाही आणि कोणी अशुभ बी नाही. माणसानं माणसाचा तिरस्कार करू नये. देव समद्यांच्यात असतोय. होय, मग येऊ कसा प्रकार झाला सांग? इतक्या लोकांच्या दुसरं कोणी झालं नव्हतं. ही आली आणि पूजा मोडली. ह्यो देवीचा संकेत आहे. आम्ही डोळे जा करणार नाही. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ सकू, काही गैरसमज होत नाही. ही उषा अपशकुनी आहे आणि या अपशकुनीचं तोंड पण बघायचं नाही. होय, ही अपशकुनीच आहे. चला रे. अहो थांबा, अहो थांबा, काय? अहो थांबा. अगं उषा, रडू नकस. बस हेच पाहिजे होतं मला. आता समजा डाव माझ्या हातात आलाय. तुळजा, आता बघू तुझे भक्त चातुर्मास कसा पुरा करतात ते. अगं उषा, दार उघड ग पोरी. अगं लोकांच्या बोलण्याचं एवढं मनावर घेऊ नगस. मला नाही बोलायचं कुणाशी बी. मला एकटीला राहू देत. अगं उषा, दार उघड. अगं त्यांचं कुठं ऐकतेस? आमचा विश्वास आहे तुझ्यावर. दार उघड. अगं उषा, दार उघड की. अगं तू एकटी नाहीस, आम्ही समधे आहेत तुझ्या सोबत. मला कुणाला बी माझं तोंड नाही दाखवायचं. अगं समजा जे काय झालंय ते समजा माझ्यामुळेच झालंय. मला सोडून द्या. असं नको बोलूस पोरी, तुझा काय बी दोष नाही यात. अगं उषा, अगं एकदा दार उघड. अगं आमच्याशी बोल. आम्ही तुला एकटं नाही सोडणार. आमच्यावर विश्वास ठेव अगं. तुळजाई, ह्या पोरीनं मनाला लावून घेऊन जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर नको ग. तिच्या वाट्याला आणखी दुःख नको. देवी, ते पाहवत नाही. चातुर्मास म्हणजे भक्तीचा जागर, श्रद्धेचा उत्सव. अशा पवित्र काळात एका निष्पाप मुलीवर अन्याय होत असताना तुम्ही तिला थांबवलं नाही. तुम्ही तिच्या पाठीशी उभ्या राहिला नाहीत. असं का देवी?
हा सटवाईने विणलेला प्रारब्धाचा तारा आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो तेव्हा त्याच्या वाट्याला काही परीक्षा, काही आनंद, काही वेदना आणि काही कर्तव्य आधीच विणलेली असतात. त्या त्यांच्या प्रारब्धाचा भाग असतात. मग त्या बदलता येत नाहीत का देवी? प्रारब्ध टाळता येत नाही तामसी, परंतु त्याला सामोरं जाण्याची शक्ती देता येते. परीक्षा मिटवता येत नाही, परंतु ती उत्तीर्ण होण्याचा मार्ग दाखवता येतो. ही उषाची परीक्षा आहे. आज तिच्या श्रद्धेची, तिच्या आत्मविश्वासाची आणि तिच्या सहनशीलतेची कसोटी लागणार आहे. अग्नीत तापल्याशिवाय सोन्याला तेज येत नाही, तसंच संकटातून गेल्याशिवाय भक्तीला सामर्थ्य प्राप्त होत नाही. परंतु देवी, तिचा हा प्रवास खूप कठीण आहे. आम्हाला ठाऊक आहे, म्हणूनच आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून आहोत. योग्य क्षणी तिला स्वतःचा मार्ग सापडेल आणि जर तो सापडला नाही तर आम्ही तिचा हात धरून तिला त्या मार्गापर्यंत नेऊ. कारण एक गोष्ट कधीच बदलणार नाही, आमच्या भक्तांचा हात आम्ही कधीच सोडत नाही. मग तुम्ही जे आज घडू दिलं त्या मागेही काही मोठा हेतू असेल. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असतं तामसी, आणि प्रत्येक कारणामागे एक नवी सुरुवात. आता उषाच्या वाट्याला एक अशी घटना येणार आहे जी तिचं केवळ वर्तमानच नाही तर संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल.